गुड मॉर्निंग फ्रेंड्स अँड स्टुडंट्स. आज आपण डिफरन्स पाहणार आहोत सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीम यामध्ये. ठीक आहे, मागील लेक्चरमध्ये आपण सिंगल एंट्री सिस्टीम याचा अर्थ आणि त्याची व्याख्या म्हणजे मिनिंग अँड डेफिनेशन पाहिलं होतं. ठीक आहे, सर्वांना समजलंच असेल, काही अवघड नाही सिंगल एंट्री सिस्टीम. आता या डिफरन्सवरून तुम्हाला सिंगल एंट्री सिस्टीम अतिशय सोप्या भाषेमध्ये समजेल. सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे काय आणि डबल एंट्री सिस्टीम म्हणजे काय हे तुम्हाला साध्या सोप्या भाषेमध्ये समजून जाईल या डिफरन्सवरून. ठीक आहे, तर डिफरन्स अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये डिफरन्स काही वेळेस विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, डिफरन्स अतिशय महत्त्वाचा आहे. मग यामध्ये तुम्हाला सिंगल एंट्री सिस्टीमची व्याख्या विचारली प्रश्नपत्रिकेमध्ये, तर तुम्ही या ठिकाणचा जो काही फरक आपण बघतोय, तर सिंगल एंट्री सिस्टीममधले जे काही मुद्दे असतात ते तुम्ही लिहू शकता त्याच्या व्याख्येमध्ये. तुम्हाला काही वेळेस प्रश्नपत्रिकेमध्ये डबल एंट्री सिस्टीमची व्याख्या विचारू शकतात, तर त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी जे काय आपण बघणार आहे डिफरन्समध्ये डबल एंट्री सिस्टीम त्याची व्याख्या सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे काय पाहिलेलं आहे. अकाउंटिंग बेसिकमध्ये सुद्धा आपण सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीम हे पाहिलेलं आहे. परंतु आज आपण सिंगल एंट्री सिस्टीममधील डिफरन्स पाहणार आहे आपण सिंगल एंट्री सिस्टीमचा आणि डबल एंट्री सिस्टीमचा. ठीक आहे, तर किती कॉलम करत असतो मी या ठिकाणी, तर डिफरन्स म्हटल्यानंतर पहिला कॉलम एक पॉईंटसाठी असतो, मुद्दे, आणि दुसरे जे दोन कॉलम आहेत तुम्हाला माहिती असेल. पहिला जो काय पॉईंट असेल, पहिला पॉईंट काय आपला सिंगल एंट्री सिस्टीम, त्याचा आपण फरक बघणार आहे कोणाशी, 3 नंबर कॉलममध्ये डबल एंट्री सिस्टीम. ठीक आहे, अशा प्रकारे फरकचे 3 कॉलम असतात, ते मी या ठिकाणी तयार केलेले आहेत. तुम्ही सुद्धा तयार करून घ्यायचे. एकूण 10 पॉईंट आपण बघणार आहे, 10 मुद्दे आपण बघणार आहे आणि त्या 10 मुद्द्यांवरून आपण त्यांचा फरक या ठिकाणी पाहतोय. आता पहिला पॉईंट काय आहे आज आपण पाहणार आहे, तर या ठिकाणी मी नावं दिलेली आहेत, तुम्ही बघू शकता, तुम्ही सुद्धा लिहून घ्यायचं आहे. पहिला पॉईंट काय आहे, तर ड्युअल अस्पेक्ट्स म्हणजे डबल, दुहेरी नोंद. ठीक आहे, तर दुहेरी नोंद कोणकोणत्या ठिकाणी केली जाते. सिंगल एंट्री सिस्टीममध्ये दुहेरी नोंद होते का, डबल एंट्री सिस्टीममध्ये दुहेरी नोंद होते का, तर हे आता आपण पाहणार आहोत, फरक पाहणार आहोत. ठीक आहे, तर या ठिकाणी मी बघतोय सिंगल एंट्री सिस्टीमचं पहिला पॉईंट बघतोय, तर त्यांनी सांगितले अंडर दिस सिस्टीम ईच ट्रान्झॅक्शन इज नॉट रेकॉर्डेड विथ ड्युअल अस्पेक्ट्स. बघा, त्यांनी सांगितलंय की सिंगल एंट्री सिस्टीममध्ये प्रत्येक व्यवहार हा दुहेरी नोंद पद्धतीनुसार पाहिला जात नाही, डेबिट आणि क्रेडिटनुसार पाहिला जात नाही. सिंगल एंट्री सिस्टीममध्ये ड्युअल अस्पेक्ट्स पाहिला जात नाही. बरं, डबल एंट्री सिस्टीममध्ये बघू आपण, त्याच्या उलटं असतं. ठीक आहे, सिंगल एंट्री सिस्टीममध्ये जे काय दिलंय पाहत नाही, म्हणजे आपण काय करणार आहे, इकडं पाहणार आहे. दुहेरी नोंद पद्धत आपण यामध्ये पाहतो. सांगितले त्यांनी अंडर दी सिस्टीम, डबल एंट्री सिस्टीम अंतर्गत ईच ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड इन ड्युअल अस्पेक्ट्स. मी सांगितले की या पद्धतीनुसार प्रत्येक व्यवहाराच्या दुहेरी नोंद केली जाते, प्रत्येक व्यवहाराची दुहेरी नोंद केली जाते. ठीक आहे, सिंगल एंट्री सिस्टीममध्ये दुहेरी नोंद होत नाही प्रत्येक व्यवहाराची, आणि डबल एंट्री सिस्टीममध्ये प्रत्येक व्यवहाराची दुहेरी नोंद होत असते, ड्युअल अस्पेक्ट होत असतो. ठीक आहे, पहिला पॉईंट समजला असेल. 2 नंबरचा पॉईंट आपण पाहणार आहोत. त्यांनी सांगितले अकाउंट्स, खाती, कोणकोणती खाती आहेत, कोणकोणती खाती तयार केली जातात सिंगल एंट्री सिस्टीममध्ये, कोणकोणती अकाउंट तयार केले जातात, डबल एंट्री सिस्टीममध्ये कोणकोणते अकाउंट तयार केले जातात, हे आता आपण पाहणार आहोत. तर सिंगल एंट्री सिस्टीममध्ये त्यांनी सांगितलंय की अंडर दी सिस्टीम पर्सनल अकाउंट्स अँड कॅश अकाउंट्स आर मेंटेन. बघा, त्यांनी एवढं सांगितलंय की ह्या सिस्टीममध्ये, ह्या पद्धतीमध्ये फक्त पर्सनल अकाउंट्स म्हणजे वैयक्तिक खाती आणि कॅशबुक म्हणजेच काय की रोख खातं तयार केलं जातं. बघा, 2च अकाउंट तयार केले जातात, एक कॅश अकाउंट आणि दुसरं पर्सनल अकाउंट. पुढे त्यांनी सांगितले रिअल अँड नॉमिनल अकाउंट्स आर नॉट मेंटेन. यामध्ये रिअल आणि नॉमिनल अकाउंट तयार केली जात नाहीत. सिंगल एंट्री सिस्टीममध्ये रिअल आणि नॉमिनल अकाउंट तयार केली जात नाहीत. तुम्ही म्हणाल कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. एक अपवाद आहे, कॅश अकाउंट सोडून बाकीचं कोणतंही रिअल अकाउंट सिंगल एंट्री सिस्टीममध्ये तयार केलं जात नाही. ठीक आहे, आता आपण ह्या ठिकाणी बघू डबल एंट्री सिस्टीम. काय सांगितले, अंडर दी सिस्टीम या पद्धती अंतर्गत पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट्स
या पद्धती अंतर्गत पर्सनल, रिअल आणि नॉमिनल अकाउंट्स आर मेंटेन्ड. बघा, या पद्धतीनुसार तिन्ही अकाउंट म्हणजे पर्सनल अकाउंटमध्ये वैयक्तिक खाते येतात. कोणकोणतेही वैयक्तिक खाते असतील ते सर्वच्या सर्व येत असतात. रिअल अकाउंट्स म्हणजे संपत्ती असेल, वस्तू असेल, ते सर्व जे काही व्यवहार असतील ते सर्व व्यवहार या ठिकाणी येत असतात. नॉमिनल अकाउंट खर्चाचं, उत्पन्नाचं जे काही अकाउंट असतं ते सर्वच्या सर्व या ठिकाणी खाती येत असतात. म्हणजे 3 अकाउंटमध्ये जे काही व्यवहार येत असतात सर्वच्या सर्व व्यवहार या ठिकाणी डबल एंट्री सिस्टीममध्ये येत असतात. सिंगल एंट्री सिस्टीममध्ये काय काय येतं? कॅशबुक आणि पर्सनल अकाउंट. डबल एंट्री सिस्टीममध्ये काय येतं? पर्सनल, रिअल आणि नॉमिनल ही तिन्ही अकाउंट येतात. सर्वांना समजलं असेल फरक अकाउंटचा, खात्यांचा. ठीक आहे. 3 नंबरचा पॉईंट सांगितलं ट्रायल बॅलन्स, तेरीस पत्रक. ट्रायल बॅलन्स म्हणजेच काय? तेरीस पत्रक. आता कोणत्या पद्धतीमध्ये तेरीस पत्रक तयार केलं जातं आणि कोणत्या पद्धतीमध्ये तेरीस पत्रक तयार केलं जात नाही ते आता आपण पाहणार आहोत. तर बघूया, सिंगल एंट्री सिस्टीममध्ये त्यांनी सांगितलंय अंडर दिस सिस्टीम. बघा, ह्या पद्धती अंतर्गत ट्रायल बॅलन्स कॅनॉट बी प्रिपेअर. बघा, ट्रायल बॅलन्स कॅनॉट बी प्रिपेअर्ड म्हणजे ट्रायल बॅलन्स तेरीस पत्रक तयार केलं जात नाही. बिकॉज, कारण ऑफ इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन. त्यांनी सांगितलंय की कारण आपल्याकडे इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन असते, अपूर्ण माहिती असते, त्यामुळे आपण या ठिकाणी तेरीस पत्रक तयार करत नाही. तेरीस पत्रक तयार करण्यासाठी कंप्लीट इन्फॉर्मेशन लागते, पूर्ण माहिती आपल्याला त्यासाठी लागते. परंतु सिंगल एंट्री सिस्टीममध्ये इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली असते, म्हणून या ठिकाणी तेरीस पत्रक ट्रायल बॅलन्स तयार करत नाही. पुढे सांगितले बघा, अर्थमेटिकल ॲक्युरेसी ऑफ द अकाउंटिंग कॅनॉट बी व्हेरीफाईड. या ठिकाणी सांख्यिकीय जे काय असेल ॲक्युरेसी, अचूकता म्हणतो आपण त्याला, सांख्यिकीय अचूकता या ठिकाणी बघितली जात नाही किंवा व्हेरीफाय केली जात नाही. म्हणजे या पद्धतीमध्ये सिंगल एंट्री सिस्टीममध्ये व्यवहार बरोबर आहे का चुकीचा आहे हे बघितलं जात नाही. त्यामुळे ही पद्धत एक प्रकारे चुकीची पद्धत आहे. ठीक आहे. या ठिकाणी तेरीस पत्रक तयार केलं जात नाही. सिंगल एंट्री सिस्टीममध्ये तेरीस पत्रक तयार केलं जात नाही. पुढे बघू शकता, अंडर दिस डबल एंट्री सिस्टीम ट्रायल बॅलन्स कॅन बी प्रिपेअर. बघा, या पद्धतीमध्ये दुहेरी नोंद पद्धतीमध्ये ट्रायल बॅलन्स म्हणजे तेरीस पत्रक तयार केलं जातं. सिंगल एंट्रीमध्ये तयार करत नाही, तर डबल एंट्री सिस्टीममध्ये तयार करतो. पुढे सांगितले बघा, देअरफॉर अर्थमेटिकल ॲक्युरेसी ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट इज व्हेरीफाईड. या ठिकाणी कोणता व्यवहार बरोबर आहे, कोणता व्यवहार चुकीचा आहे हे या डबल एंट्री सिस्टीममध्ये पाहिलं जातं. त्यामुळं या डबल एंट्री सिस्टीममध्ये ट्रायल बॅलन्स तयार केला जातो. ठीक आहे. आता आपण पुढचा पॉईंट बघूया. आता काय सांगितले? प्रॉफिट ऑर लॉस. या ठिकाणी नफा आणि तोटा, त्या पद्धतीनुसार नफा आणि तोटा काढणं हे बरोबर आहे, हे आपण आता पाहणार आहोत. तर त्यांनी सांगितलंय अंडर दिस सिस्टीम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज नॉट प्रिपेअर्ड. बघा, या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नफा तोटा पत्रक तयार केलं जात नाही. नॉट प्रिपेअर्ड. प्रॉफिट ऑर लॉस अकाउंट ज्या प्रकारे तेरीस पत्रक ट्रायल बॅलन्स तयार केलं जात नाही, त्याच प्रकारे या ठिकाणी सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा तयार केलं जात नाही. पुढे सांगितलंय बघा, त्यांनी सांगितले टू फाइंड आउट द नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस. फक्त या ठिकाणी तुम्हाला फक्त नेट प्रॉफिट आणि नेट लॉस किती झाला आहे हे फक्त शोधलं जातं अंदाजे. ठीक आहे. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत नाही, परंतु या ठिकाणी शोधलं जातं. फाइंड आउट म्हणजे शोधलं जातं. काय शोधलं जातं? नेट प्रॉफिट आणि नेट लॉस. ठीक. पुढे आता डबल एंट्री सिस्टीममध्ये बघू शकतो आपण. त्यांनी सांगितलंय अंडर दिस सिस्टीम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड. बघा, सिंगल एंट्री सिस्टीममध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत नाही, परंतु डबल एंट्री सिस्टीममध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो. ठीक आहे. तयार काय करतोय? करत आहे. पुढे त्यांनी सांगितलंय की
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करून त्यामधून आपण काय शोधतो तर नेट प्रॉफिट किती झाला आहे, निव्वळ नफा किती झाला आहे आणि निव्वळ तोटा म्हणजे फायदा झाला असेल तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु फायदा झाला नाही म्हणजे काय झाला असणार आहे, निव्वळ तोटा झाला असणार आहे, नेट लॉस झाला असणार आहे, तो शोधून काढला जातो. ठीक. पुढचा पॉईंट बघू शकता, बॅलन्स शीट. कोणत्या पद्धतीमध्ये बॅलन्स शीट ताळेबंद तयार केला जातो हे आता पाहणार आहोत. कोणत्या पद्धतीमध्ये ताळेबंद तयार केला जात नाही हे सुद्धा आपण पाहणार आहोत. ठीक आहे. या ठिकाणी सांगितलंय की अंडर दी सिस्टीम ओनली स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज प्रिपेअर्ड. मी सांगितले या पद्धती अंतर्गत स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे फक्त तयार केलं जातं, परंतु बॅलन्स शीट इज नॉट प्रिपेअर्ड. परंतु बॅलन्स शीट प्रिपेअर म्हणजे तयार केली जात नाही. सिंगल एंट्री सिस्टीममध्ये बॅलन्स शीट ताळेबंद तयार केला जात नाही. डबल एंट्री सिस्टीममध्ये बघू आपण. अंडर दी सिस्टीम टू फाइंड आउट करेक्ट फिनान्शियल पोझिशन. मी सांगितले खरी आर्थिक परिस्थिती बघण्यासाठी शोधण्यासाठी बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड. बॅलन्स शीट तयार केली जाते. ताळेबंद तयार केला जातो. काही अवघड नाही, दोन्हींचा फरक दिलेला आहे. एकीकडे तयार केलं जातं, एकीकडे तयार केलं जात नाही. ठीक आहे. एकूण 5 मुद्दे झाले. 6 नंबरचा आपण पॉईंट बघू शकतो, युटिलिटी. ठीक आहे. तर युटिलिटी आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर सिंगल एंट्री सिस्टीममध्ये सांगितलंय की सिंगल एंट्री सिस्टीम इज ओनली युजफुल टू स्मॉल बिझनेस कन्सर्न. छोटे उद्योगधंदेवाले जे आहेत, स्मॉल बिझनेस कन्सर्नवाले, त्यांच्यासाठी ही फक्त पद्धत उपयुक्त आहे. जे मोठे उद्योगधंदेवाले आहेत, व्यापारी आहेत, त्यांच्यासाठी ही पद्धत उपयुक्त नाही. तर छोटे व्यापारी जे असतील, छोटे उद्योगवाले असतील, त्यांच्यासाठी ही पद्धत उपयुक्त आहे. आता पुढे बघणार आहोत. तर डबल एंट्री सिस्टीम इज युजफुल. बघा, दुहेरी नोंद पद्धत ही युजफुल कुणासाठी वापरण्याजोगी आहे तर त्यांनी सांगितले फॉर ऑल टाइप्स ऑफ बिझनेस कन्सर्न्स. बघा, यामध्ये त्यांनी सांगितले की ऑल टाइप्स ऑफ बिझनेस कन्सर्न, त्यामध्ये ती संस्था, तो व्यवसाय छोटा असेल किंवा मोठा असेल किंवा मध्यम असेल, काहीही प्रॉब्लेम नाही, कोणतीही अडचण नाही. दुहेरी नोंद पद्धतीमध्ये आपण सर्व प्रकारच्या व्यवसायांचं जे काय असेल ती नोंद करत असतो. बघा, सर्व प्रकारचे जे काही व्यवसाय असतात त्यांच्यासाठी ही दुहेरी नोंद पद्धत उपयुक्त आहे. सिंगल एंट्री सिस्टीम ही छोटे जे काही व्यवसायधारक असतात त्यांच्यासाठी उपयुक्त आहे, परंतु डबल एंट्री सिस्टीम सर्व व्यवसायधारकांसाठी उपयुक्त असते. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघू शकता, रूल्स. नियम काय म्हणतो. सिंगल एंट्री सिस्टीमचा रूल्स काय आहे आणि डबल एंट्री सिस्टीमचा रूल्स काय आहे बघूया आपण. तर सिंगल एंट्री सिस्टीम डज नॉट फॉलो एनी अकाउंटिंग रूल्स. बघा, सिंगल एंट्री सिस्टीम हे कोणताही अकाउंटिंग रूल्स फॉलो करत नाही, कोणताही नियम फॉलो करत नाही किंवा कोणताही नियम या पद्धतीमध्ये पाळला जात नाही. ठीक आहे. यामध्ये रूल्सचा काहीही पॉईंट येत नाही, कोणताही संबंध येत नाही. ठीक आहे. तर पुढे बघू शकतो आपण की डबल एंट्री सिस्टीम फॉलोज अकाउंटिंग रूल्स. डबल एंट्री सिस्टीममध्ये सर्वच्या सर्व नियम पाळणं बंधनकारक आहे. सर्व नियम बघा या ठिकाणी पाहिले जातात, त्याचा अवलंब केला जातो, त्यानुसार व्यवहाराच्या नोंदी केल्या जातात डबल एंट्री सिस्टीममध्ये. परंतु सिंगल एंट्री सिस्टीममध्ये कोणताही नियम त्या ठिकाणी पाळला जात नाही किंवा तो नियम वापरला जात नाही. पुढचा पॉईंट बघू शकतो आपण. पुढचा पॉईंट काय दिलाय बघू शकतो आपण. ऑथेंटिसिटी. या ठिकाणी काय सांगितले सिंगल एंट्री सिस्टीममध्ये 8 नंबरचा पॉईंट आहे. ऑथेंटिसिटी त्यांनी सांगितले द गव्हर्नमेंट अथॉरिटीज डू नॉट कन्सिडर दिस सिस्टीम ॲज ऑथेंटिक्स. बघा, ही सिस्टीम कन्सिडर केली जात नाही. गव्हर्नमेंट अथॉरिटी जी आहे, सरकारी जी काही कार्यालय असतात त्या ठिकाणी ही पद्धत वापरणं गरजेची नाही. या ठिकाणी ही पद्धत वापरली जात नाही. या पद्धतीचा वापर सरकारच्या नियमानुसार गरजेचा नाही, बंधनकारक नाही. नियम म्हणजेच काय की
ही पद्धत वापरू शकत नाही. पुढे त्यांनी सांगितलंय की डबल एंट्री सिस्टीममध्ये बघा ह्या सिस्टीमचा वापर केला जातो गव्हर्नमेंटच्या सर्व कार्यालयांमध्ये, अथॉरिटीजमध्ये कन्सिडर केली जाते ही सिस्टीम. ठीक आहे. आणि या पद्धतीचा वापर करूनच गव्हर्नमेंटच्या अथॉरिटीज मार्फत सर्व प्रकारच्या व्यवहारांच्या नोंदी केल्या जातात. परंतु सिंगल एंट्री सिस्टीममध्ये सिंगल एंट्री सिस्टीमचा वापर करून कोणत्याही व्यवहाराची नोंद सरकारी कार्यालयामध्ये तर केली जात नाही. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघू शकतो आपण, एक्सपेन्सिव्ह. कोणती पद्धत खर्चिक आहे, कोणती पद्धत खर्चिक नाही हे बघू आपण. त्यांनी सांगितले की सिंगल एंट्री सिस्टीम इज लेस एक्सपेन्सिव्ह. बघा यामध्ये मी सांगितले की ही सिंगल एंट्री सिस्टीम ही कमी खर्चिक आहे. लेस एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय, कमी खर्चिक. बिकॉज त्यांनी सांगितले कारण टाइम अँड लेबर इन्व्हॉल्ड इज लेस. त्यांनी सांगितले की यामध्ये कामगार आणि वेळ हा फार कमी लागतो, त्यामुळे ही पद्धत फार कमी खर्चिक आहे. जास्त खर्चिक नाही तर कमी खर्चिक आहे. पुढे बघू शकतो आपण, डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री सिस्टीम इज एक्सपेन्सिव्ह. डबल एंट्री सिस्टीम ही एक्सपेन्सिव्ह आहे, खर्चिक आहे कम्पेअर टू सिंगल एंट्री सिस्टीम. बघा जर आपण कम्पेअर केलं, ठीक आहे, कोणाशी, सिंगल एंट्री सिस्टीमशी, तर डबल एंट्री सिस्टीम ही खर्चिक आहे कारण की त्यामध्ये वेळ जास्त लागतो, प्रत्येक व्यवहाराची नोंद करावी लागते आणि त्यामध्ये कामगार सुद्धा जास्त लागतात. म्हणून डबल एंट्री सिस्टीम ही खर्चिक स्वरूपाची आहे. आणि शेवटचा पॉईंट आपण बघणार आहोत 10 नंबरचा, फिनान्शियल पोझिशन. फिनान्शियल पोझिशन, आर्थिक परिस्थिती. याचा अर्थ काय होतो, आर्थिक परिस्थिती. बघूया आपण आर्थिक परिस्थिती कोणकोणती आहे बघूया. त्यांनी सांगितले सिंगल एंट्री सिस्टीममध्ये विथ द हेल्प ऑफ स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. त्यांनी सांगितले की स्टेटमेंट ऑफ अफेअरची मदत घेऊन वी कॅन अंडरस्टँड, तुम्ही समजू शकाल की द एस्टिमेटेड फिनान्शियल पोझिशन. एस्टिमेटेड फिनान्शियल पोझिशन त्यांनी सांगितले की तुम्हाला समजू शकेल कशामार्फत, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मार्फत, की तुमच्या व्यवसायाची आर्थिक परिस्थिती कशा प्रकारची आहे. बघा व्यवसायाची आर्थिक परिस्थिती समजण्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे सिंगल एंट्री सिस्टीममध्ये, तर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स गरजेचं आहे. आणि डबल एंट्री सिस्टीम बघू आपण, त्यामध्ये सांगितलंय की बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड टू गिव्ह ट्रू अँड फेअर फिनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस. बघा त्यांनी सांगितले की बॅलन्स शीट मार्फत आपल्याला खरी जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती समजू शकते. कशामध्ये, डबल एंट्री सिस्टीममध्ये. आणि सिंगल एंट्री सिस्टीममध्ये खरी माहिती मिळेलच हे सांगू शकत नाही. मला एवढंच म्हणायचे की सिंगल एंट्री सिस्टीम साधी सोपी आहे, कमी खर्चिक आहे, परंतु याचा वापर करणं चुकीचं आहे कारण की ही पद्धत चुकीची आहे, अपूर्ण आहे. डबल एंट्री सिस्टीम ही पूर्ण पद्धत आहे, अगदी बरोबर पद्धत आहे, त्यामुळे याचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जातो. ठीक आहे. आणि सर्व प्रकारच्या व्यवसायामध्ये ही पद्धत वापरली जाते. ठीक आहे. सर्वांना डिफरन्स कळाला असेल सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीममधला फरक समजला असेल. काही अडचण असेल तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही मला विचारू शकता किंवा या ठिकाणी मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करून विचारू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल